नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खाली कार्यक्रमाअंतर्गत आपण वेगवेगळ्या ठिकाणी दरवर्षी फील्ड विजिट घेत असतो। यावर्षीसुद्धा आपण अशाच प्रकारची एक फील्ड विजिट कॉटन फील्ड या शेतावर आपण आलेलो आहोत आणि आज आपण आपले जे शेतकरी आहेत सचिन चौधरी यांच्याशी आज संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की कॉटन पिकाचं तंत्रज्ञान काय आहे, म्हणजे लागवडीपासून ते मार्केटपर्यंतचा जो कापसाचे जे तंत्रज्ञान आहे ते कसं विकसित होत जातं याच्याबद्दल आज आपण आपले जे शेतकरी आहेत सचिन भाऊ चौधरी यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत ते तंत्रज्ञान। ओके, नमस्कार, मी सचिन दत्तात्रय चौधरी, राहणार अकुलखेडा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव। माझ्याकडे एकंदरीत 6 एकर क्षेत्र आहे। मी ते 9 ते 10 वर्षापासून जवळजवळ कापूस हे पीक घेत आहे। तर याची प्रथमतः उन्हाळ्यामध्ये नांगरटी वखरटी करून रिजरच्या साहाय्याने बेड पाडून घ्यावे लागतात। बेड पाडल्यानंतर सर्व ठिबकच्या नळ्या अंथरल्या जातात। उन्हाळ्यामध्ये 25 ते 27 तारखेपर्यंत या कापसाची लागवड होते। त्याच्यानंतर 50 ते 55 दिवसावर या कापसाचे साईड ब्रँचेस खोडले जातात। साईड ब्रँचेस खोडल्यामुळे कापसाची वाढ चांगली होते आणि या साईड ब्रँचेस खोडल्यामुळे हे कापसाची सरळ वाढ होते व चांगला माल लागतो, तसेच माल वजनदार येतो। 70-75 दिवसानंतर वरच्या शेंडा मारला जातो। मधल्या पिरियडमध्ये त्याच्यावर काही रोज शोषक किडींचा प्रादुर्भाव येत असतो। तर सुरुवातीला जवळजवळ 3 ते 4 स्प्रे याच्यावर याचे पेस्टिसाईडचे घ्यावे लागतात। पावसाळी ढगाळ वातावरण, अति पाऊस असला तर त्याच्यावर बऱ्यापैकी चांगल्यापैकी बुरशीनाशकं घ्यावे लागतात, नाहीतर मग या पुढ्या गळून पडतात। तर ते स्टॉपिंग होण्यासाठी किंवा पानं लाल होऊ नये यासाठी याच्यावर बुरशीचा स्प्रे घ्यावा लागतो। एकंदरीत माल चांगला गेंदेदार येण्यासाठी बुरशीनाशक फवारणे पावसाळ्यामध्ये कपाशीला आवश्यक असते। तर अशा पद्धतीने सगळं आपलं नियोजन असतं आणि त्याच्यानंतर 95, 100 ते 110 दिवसानंतर कापूस ब्लास्टिंग व्हायला सुरुवात होतो। तर त्याच्यानंतर आपण पहिली वेचणी करून घेतो आणि त्याच्यानंतर 20-20 दिवसाच्या अंतराने, 20-25 दिवसाच्या अंतराने त्याच्यात 2 ते 3 वेचण्या होत असतात। कापूस हा घरी गावात व्यापारी येऊन विकत घेतात। सध्या परिस्थितीला भाव 3500 ते 4000 रुपये चालू आहे। मॉइश्चर असल्यामुळे भाव कमी आहे आता। तरी पण यावर्षी उत्पादन म्हटलं तर अति पावसामुळे माल असं म्हणजे खराब झाल्यामुळे हा जो असतो जमिनीच्या पासून 2 फुटापर्यंत जो माल असतो तो वजनदार असतो, परंतु तो खराब झाल्यामुळे यावर्षी कपाशीचे उत्पन्नावर म्हणजे बऱ्यापैकी 50% मार पडलेला आहे। तरी बी आशा आहे 5 ते 6 क्विंटल प्रति एकरी येईल। एकंदरीत खर्च लावणीपासून तर कपाशी उपटेपर्यंत त्याला जवळजवळ 15 ते 20 हजार रुपये एकरी खर्च येतो। आणि अशा परिस्थितीमध्ये यावर्षी कापूस पाणी जरी जास्त पडला तरी कापसाचे पीक एवढे समाधानकारक नाही आहे, पण इतर पिकांपेक्षा कापूस हे पीक थोडंफार याच्यात शेतकऱ्याचं चलनवलन भागून जातं, एवढं निश्चित आहे। बाकी सर, तुम्ही जे आता तणाचं नियंत्रण करण्यासाठी कोणत्या म्हणजे काय तण नियंत्रण कशा पद्धतीने करतात? तणाचं नियंत्रण आता हे माझे जवळचे क्षेत्र हे खारवट असल्यामुळे इथे तणनाशकाचाच वापर मला करावा लागतो। जर कोडप्याने मी शेत हे करायला गेलो, मशागत करायला गेलो तर मुळ्या तुटतात व नवीन पांढरी मुळी या खारवट क्षेत्रामध्ये होत नाही। त्याच्यामुळे मला नाविलाजाने तणनाशकाचा वापर करावा लागतो आणि सुरुवातीला कापूस लहान असतो त्यावेळेस निंदून घ्यावं लागतं मजूर टाकून, आणि कापूस मोठा झाल्यानंतर खाली तणनाशक मारून मला इथे तणाचं नियंत्रण करावं लागतं। यावर्षी तुम्ही कोणत्या जातीचे लावलेले आहे कपाशीची? मी कापूसच्या 659 राशीची 659 व्हरायटी लावलेली आहे। म्हणजे जेणेकरून तो बीटी कॉटनच आहे? हा, बीटी कॉटन। मग तुम्ही देशी वाण न लावता बीटी कॉटनवरच काय विश्वास ठेवला? देशी वाणला असं असतं, लॉंग ड्युरेशन असतं, थोडंसं लॉंग ड्युरेशन असतं, हे कमी दिवसामध्ये येतो आणि परत लेबर प्रॉब्लेम येतात। हे 5 ते 6 रुपये किलोने वेचलं जातं। त्याला बारीक बोंड वेट कमी असल्यामुळे देशी वाणाचं
त्याच्यामुळे मजूर त्याला म्हणजे अधिक मजुरी लागते आणि उत्पन्न देखील कमी असताना लॉंग ड्युरेशन येतं. त्याच्यामुळे आम्ही बागायती वाण लावत असतो. ओके. आपला जळगाव जिल्हा जो आहे किंवा चोपडा तालुका हा खास करून केळी पिकासाठी खूप प्रसिद्ध आहे, पण तरी तुम्ही केळी पीक न घेता कपाशी पीक हे या लागवड केलेले आहे, तर नक्कीच तुम्हाला याचा काही म्हणजे पैशाच्या रूपात काही फायदा होतो का? पिकाच्या असं असतं साहेब, एक वेळेस लावली म्हणजे 12 महिने शेतगुंत म्हणजे 12 महिन्यापर्यंत एकच पीक असतं. परंतु आता दरवर्षी वादळ, गारपीट, करपा या अशा आसमानी संकटांमुळे ते केळी पीक आता ऐन वेळेस आता आपल्या गावाजवळ दुसरे एक गाव घोडगाव म्हणून गाव आहे, तिथे परवाच्या दिवशी एवढा वादळ झाला तर आता चालू कापणीला आलेली केळी जमीनदोस्त करून टाकली. आणि अशा परिस्थितीमध्ये व्यापारी तो माल नेत नसतो, म्हणजे 12 महिन्याचे उत्पन्न तर जातच पण खर्चसुद्धा निघत नाही. तर कपाशीमध्ये कमीत कमी काही थोडंफार निघतं बुवा या. आणि 4 महिन्यामध्ये लगेच दुसरं पीक आपल्याला 12 महिन्यामध्ये 2 पिकं क्रॉप घेता येतात. या पिकाची नुकसानी रब्बीमध्ये काढता येते. या आशेने माणूस म्हणजे या आशेने शेतकरी आहे आपण किंवा स्वतः मी कापूस लागवड करतो. सर, कपाशी पीक म्हटलं की देशी वाणाला तर दरवर्षी 10 ते 15 फवारण्या कराव्या लागतात, पण जर तुम्ही बीटी कॉटन लावलेलं आहे तर याला तुम्ही जे रोग पडतात किंवा काही किडी पडतात तर त्यांच्यावर नियंत्रण कसं करताय? जरी आपण म्हणतोय आता 5, 7, 6 वर्षापासून समजा बीटी कॉटन निघालेला आहे, तरी पण अगोदर 2-4 वर्षापर्यंत त्याच्यावर रोग येत नव्हते. पण आता बीटी कॉटन आहे का साधा कॉटन हे ओळखायला येत नाही, कारण की भरपूर आड्या पडायला लागलेल्या आहे. तर शेतकऱ्याला त्याच्यातलं काही तंत्रज्ञान माहीत नसतं, काही नसतं. देतात दुकानदार, आपण घेतो लावतो, काय चालू आहे काही समजायला मार्ग नाही. पण बीटी कॉटन म्हणून लावतोय आणि उत्पन्न घेतो, याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याला काही समजू शकत नाही या वाणांमध्ये. ओके. म्हणजे तुमचं तणांवर किंवा जे काही आजार पडतात त्याच्यावर तुमच्या शेतातून तर नियंत्रण आहे, पण मग त्याच्यावर आपण जरी बीटी कॉटन लावतो तरी हे आता आड्यांचं सुद्धा औषध आम्हाला मारावे लागतात. दर अमावस्येला समजा आड्यांचं औषध मारावं लागतं. ओके. समजा सर तुमचा माल आता वेचणीला आलेला आहे आणि तुम्ही तुमचा माल वेस्टिंग करून मार्केटमध्ये घेऊन जाताना तुम्हाला कोणत्या समस्या येतात किंवा तुम्ही त्या प्रकारे मात करतात त्याच्यावर? कॉटन तसं तर मार्केटमध्ये नेऊन विकला जात नाही. तो फक्त सरकारी ज्यावेळेस फेडरेशन वगैरे चालू होतं त्याच वेळेस भेटतो आणि ते तिथे नंबर लावून विकावा लागतो. माल विकायला फार अडचणी येतात आणि गावामध्ये व्यापारी येऊन जर तेजी असली तर भाव बरे देतात, मंदीमध्ये तर अजून जास्त डाऊन करून भाव, कारण की ते सांगतात आम्हाला उठाव नाही, आम्ही तुमचा माल घेऊन काय करू. तर त्याच्यामध्ये अजून शेतकऱ्याचं फार नुकसान होतं. तर मग आता यावर्षी सध्या काय भाव चालू आहे आणि किती दिवाळीपर्यंत काय भाव वाढण्याची शक्यता आहेत का? आता सध्या परिस्थितीमध्ये 3500 ते 4000-4200 पर्यंत भाव चालू आहेत. अर्थातच तो आपण पण समजू शकतो, पाण्याचा ओला माल होता, मॉइश्चर अधिक असल्यामुळे वेटिंग इकडे जरी आपण म्हणतो भाव कमी तर वेट वाढतं, परंतु मॉइश्चर अधिक असल्यामुळे त्याला ते व्यापारीसुद्धा भाव देऊ शकत नाही. आशा आहे तर 5000, 52, 53, 54 पर्यंत दिवाळीपर्यंत वाढतील अशी आशा आहे. आता शेवटी निसर्गाने पण त्याच्यावर परत अजून 2-3 दिवसामध्ये पाऊस सांगतायत, परत तो कापूस भिजला तर परत तीच परिस्थिती उद्भवणार आहे परत भाव. ओके. तुम्ही जे अकुलखेडा हे गाव जे आहे याच्याजवळ शिरपूर सूतगिरणी आहे आणि इथे वेल्याजवळ पण सूतगिरणी आहे, तर तुम्ही तुमचा डायरेक्ट माल हा सूतगिरण्यांमध्ये घेऊन जाऊ शकत नाही का? सूतगिरण्यांमध्ये कसं असतं साहेब, त्यांचे ते लॉंग स्टेपल वगैरे सगळं तपासून बघतात ते आणि फार निकष लावतात. आणि शेतकरी प्रत्येक वेळेस इथूनच म्हणजे वेचून घरात टाकण्यापर्यंत जेवढा खर्च येतो शेतकऱ्याला, तर परत त्याला अजून ट्रान्सपोर्टचा खर्च अजून पेलावणे शक्य नसते आणि तिथे काय भाव जाईल याची आशा नसते, हमी नसते कुठल्याही प्रकारची. त्याच्यामुळे तो काय म्हणतो, इथे 2 पैसे कमी का भेटे ना, अजून वाहन करेल, त्याला भाडं लागेल, त्याला परत कापूस भरायला उपसायला मजुरी लागेल, म्हणजे एकंदरीत क्विंटलच्या मागे 100-200 रुपये अजून खर्चावे लागतील. मग तो म्हणतो इथंच 100 रुपये कमी नाही, मी गावातच विकेल माझा माल, अशी परिस्थिती असते कापसाची. वर्षभर तुम्ही कॉटन व्यतिरिक्त कोणते पिकं घेतात आणि त्यांचे मॅनेजमेंट कसे करतात? वर्षभरामध्ये मी 2 पिकं घेत असतो. कापूस उपडल्यानंतर मी रब्बी ज्वारी घेतो, रब्बी दादर म्हणतो आम्ही.
खानदेशामध्ये दादर म्हटलं जातं तिला, तर ते पीक 4 महिन्यामध्ये येतं. समजा नोव्हेंबर शेवटी कापूसचं हार्वेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या 15 आम्ही नोव्हेंबर एंडिंगपर्यंत दादर पेरणीला प्रारंभ करतो. ओके, धन्यवाद सर. तुम्ही दिलेल्या जे व्हॅल्युएबल माहिती आहे, नक्कीच आमचे जे विद्यार्थी आहेत जे की हा व्हिडिओ पाहणार आहेत त्यांना भविष्यात जर त्यांनी कपाशीचं पीक लागवड करायचं म्हटलं तर तुम्ही दिलेली माहिती त्यांना नक्कीच खूप फायदेशीर होणार आहे. तुम्ही जे माहिती दिली त्याच्या आमच्या सर्व फाली टीम आणि माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.